राम राम. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. हा आपला वीकली ॲनालिसिसचा व्हिडिओ असणार आहे, ज्यामध्ये आपण येणारा आठवडा म्हणजे 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट यामध्ये निफ्टी तसेच बँक निफ्टी यांचे सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं असू शकतात किंवा आपले टार्गेट काय असू शकतात, सपोर्ट काय असू शकतात, यामध्ये आपण कशा पद्धतीने ट्रेड केलं पाहिजे याविषयी माहिती पाहणार आहोत. तर पहा, हा आठवडा म्हणजेच ऑगस्टची जी एक्सपायरी आहे किंवा ऑगस्टची जी सिरीज आहे त्याची सुरुवात आहे. म्हणजे 1 ऑगस्टपासून पूर्ण ऑगस्टची सिरीज एक दिवस झालेला आहे शुक्रवारी, परंतु ही ऑगस्टची सिरीज सुरू झालेली आहे. जो ऑप्शन चेनचा डेटा आहे तो तेवढा स्ट्रॉंग नाही आहे, म्हणजे इतर फॅक्टर जे आहेत ते जास्त महत्त्वाचे ठरतात अशा वेळेस. आणि त्यामध्ये आपण गेले 1-2-3 आठवडे चांगली रॅली म्हणजे जुलै महिना जो आहे त्यामध्ये आपल्याला चांगली रॅली पाहायला मिळालेली आहे. रादर पूर्ण जो हे वर्ष आहे 2022 त्यामध्ये जानेवारी ते जुलै यामध्ये पहिलाच महिना असा आहे जुलै म्हणजे ज्यामध्ये FIs आणि DIs याच्यामध्ये डिफिसिट नाही आहे. म्हणजे DIsने FIच्या सेलिंगपेक्षा जास्त खरेदी केलेली आहे. यामध्ये पॉझिटिव्ह 6,000 करोडचा बाईंग झालेलं आहे. DI आणि FI यांच्या दोघांची जर तुलना केली तर म्हणजे तब्बल जवळजवळ 7-8 महिन्यानंतर पहिल्यांदा आपण बाईंग अनुभवत आहोत मार्केटमध्ये. आणि त्याचा जो काही रिॲक्शन आहे किंवा त्याचा जो काही चेहरामोहरा आहे तो आपल्याला मार्केटच्या लेवलवरतीही पाहायला मिळालेला आहे. हा एक फॅक्टर आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं जे अमेरिकन मार्केट्स होते किंवा युरोपियन मार्केट आहेत, आता ते बऱ्यापैकी आपल्या सपोर्टपासून वरती आलेले आहेत किंवा ब्रेकआउटच्या तयारीत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्येही आता 3 ते 7% इथपर्यंत तेजी आपल्याला येणाऱ्या काही दिवसामध्ये अनुभवायला मिळू शकते. आणि त्याचाच इफेक्ट आपल्या मार्केटवरती आपल्याला पाहायला मिळू शकतो. पण त्याबरोबरच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळेस ते सर्व मार्केट कन्सोलिडेशनमध्ये होते किंवा डाऊन ट्रेंडमध्ये होते त्यावेळेसच आपण तेजीला सुरुवात केलेली आहे आणि ही तेजी अनुभवलेली आहे. हा झाला. आणि दुसरं अजून एक महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे बॉन्ड यील्ड. तर पहा, बॉन्ड यील्ड खूप महत्त्वाचा घटक आहे ज्याकडे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करत असतो किंवा बरेचसे ॲनालिसिस आहेत किंवा आपण जे डे टू डेमध्ये ट्रेड करतो ते आपण या गोष्टीकडे जास्त लक्ष देत नाही. हा जो घटक आहे तो FIचं जे काही बाईंग आणि सेलिंग आहे त्यावरती खूप मोठा परिणाम करतो आणि त्या अनुषंगाने आपल्या मार्केटवरतीही तसाच परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. गेल्या काही दिवसामध्ये अगदी 3च्या वरती हे बॉन्ड यील्ड आपल्याला पाहायला मिळत होते. अमेरिकन बॉन्ड यील्ड जे आहे ते 3च्या वरती गेलेले पाहायला मिळत होते. परंतु आता जी काय परिस्थिती आहे तिकडचं जे इन्फ्लेशन आहे ते कमी होण्याची शक्यता आहे किंवा बाकीच्या फेडची जी बैठक झाली ते मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेलं आहे. तो आता अगदी 2.6च्या आसपास आलेला आहे. ती ही एक दिलासादायक गोष्ट आहे आपल्या मार्केटसाठी. म्हणजे येणारा जो काही काळ आहे पुढचा 1-1.5 महिना त्यासाठी ती एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरं म्हणजे जे क्रूड ऑइल अगदी 120-125च्या आसपास सतत जात होतं तेही आता 100-105 इथे सेटल होताना पाहायला मिळत आहे. म्हणजे हे सर्व जरा मार्केटसाठी पॉझिटिव्ह घटक आहेत. आता हे सर्व पॉझिटिव्ह आहेत, परंतु आपलं मार्केट तेवढं वाढणार आहे का, टेक्निकली मार्केटमध्ये किती स्ट्रेंथ आहे या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर पहा, आपण ही जी लेवल होती 15,200 त्या लेवलला हा पूर्ण डाऊनफॉल म्हणजे जर इथून डाऊनफॉल कन्सिडर केला तर एवढा मोठा डाऊनफॉल नंतरही आपण त्या ठिकाणी अगदी कन्व्हिक्शनने सांगितले होते की इथून बाईंग बनत आहे, इथे सेलिंग बनत नाही. आणि तुम्ही पाहू शकता अगदी 15,000 त्या पण आता 17,000 आहे. म्हणजे जवळजवळ 2,000 पॉईंटची स्ट्रेट रॅली पाहिलेली आहे. हा एक पॉज आहे, इथे एक थोडं पॉज आहेत. तर पहा, रॅलीमध्ये थोडंफार पॉज येणं साहजिक आहे, परंतु पूर्ण जवळजवळ 2,000 पॉईंटची आपण रॅली पाहिलेली आहे. आणि जी 16,800 जी महत्त्वाची लेवल होती त्याच्यावरतीही आपण निघालेलो आहोत. आणि गेले कित्येक दिवस जी गोष्ट आपण सांगत होतो की 16,800च्या वरती जसं निघू तसे आपल्याला एक चांगली रॅली पाहायला मिळेल. आणि तुम्ही पाहू शकता 16,800 नंतर अगदी 2च ट्रेडिंग सेशनमध्ये अगदी दुसऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण तिथून जवळजवळ 400 पॉईंटची रॅली पाहिलेली आहे. आणि ती स्ट्रेट आहे, म्हणजे त्यामध्ये कसल्याही पद्धतीचं प्रॉफिट बुकिंग आपल्याला पाहायला मिळालेलं नाही आहे. आता ज्या लेवल आहेत त्याविषयी चर्चा करूयात. त्या अगोदर एक गोष्ट समजून घ्या. मागच्या वीकमध्ये जी गोष्ट आपण सांगितली होती 0.75ने जर रेट हाईक झाला, ही एक मोठी इव्हेंट होता. हा एक मोठा इव्हेंट होता की ज्याचा मार्केटवरती इम्पॅक्ट पाहायला मिळणार होता. 0.75 हा आपल्यासाठी न्यूट्रल होतं. परंतु त्याबरोबर जे त्यांच्या चेअरमनची म्हणजे जेरेमी पॉवेल यांची जी काही कॉमेंट्री आलेली आहे ती खूप महत्त्वाची होती. त्यांचं म्हणणं आहे की इन्फ्लेशनविषयी सध्याला त्यांना काहीही भीती नाही आहे. म्हणजे ते त्याचा विचार करतील, परंतु जी काही भीती मार्केटमध्ये पसरवली जाते तेवढी भीती त्या सध्याला नाही आहे. त्याच्यामुळे ते मार्केटने पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. आपल्या मार्केटबरोबरच अमेरिकन मार्केट असतील, युरोपियन मार्केट असतील, सर्व मार्केटने ती गोष्ट पॉझिटिव्ह घेतलेली आहे आणि मार्केट वरती चाललेलं आहे. प्लस ते जे काही सप्टेंबरमध्ये वगैरे पुन्हा रेट हाईक करणार होते त्याचाही ते फेरविचार करणार आहेत. म्हणजे या गोष्टी मार्केटसाठी
पॉझिटिव्ह आहेत. आता आपण टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्या पाहूयात. तर पहा, ज्या ठिकाणी आपण बंद आहोत 17,150 पकडूयात आपण, अगदी राऊंड फिगर जर झालं 17,158चं क्लोजिंग आहे हे पाहिलं तर अगदी मंथली बेसिसवरती एप्रिल नंतरचं आपलं हायेस्ट क्लोजिंग आहे हे लक्षात ठेवा. मंथली बेसिसवरती जर तुम्ही पाहिलं तर एप्रिल नंतरचं 17,158 हे हायेस्ट क्लोजिंग आहे. आणि गेल्या 2 महिन्याचा जो हाय होता तो क्लोजिंग बेसिसवरती या महिन्याने ब्रेक केलेला आहे. म्हणजे मार्केट टेक्निकली तर पॉझिटिव्ह आहे. आता यानंतर जर आपण इथून वरती जातोय तर जे आपला पहिला रेजिस्टन्स असणार आहे तो आहे 17,370. अगदी 20-30 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करा, मी राऊंड फिगर सांगतोय. तर 17,370 हा आपला पहिला महत्त्वाचा रेजिस्टन्स असणार आहे. जर आपण याच्यावरती सस्टेन करतोय वन डे, हे लक्षात ठेवा. हे खूप वेळा सांगून झालं आहे. ज्यावेळेस मी आवरली कॅन्डल सांगतो, डेली कॅन्डल सांगतो, वीकली कॅन्डल सांगतो, तर ते तेवढं महत्त्वाचं असतं. म्हणून त्या कॅन्डलचा स्पेशली त्या ठिकाणी उल्लेख आलेला असतो. तर वन डे जर आपण 17,370च्या वरती सस्टेन करतोय, अगदी 350च्या वरती सस्टेन केलं तरीही चालेल. त्यावेळेस मी ते टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल तर आपले डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही तो जॉईन करू शकता. तर 17,370च्या वरती जर आपण वन डे क्लोज होतोय तर आपलं जे दुसरं टार्गेट असणार आहे ते आहे 17,525. हे लक्षात ठेवा. दुसरं जे टार्गेट आहे किंवा दुसरा जो महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो आहे 17,525. ज्या लेवल सांगतो आहे ह्यावेळेस मी अगदी राऊंड फिगर लेवल सांगतो आहे, त्यामध्ये तुम्ही 20-25 पॉईंट प्लस मायनस पकडून चालायचं असतं. जे मी डेली ॲनालिसिसमध्ये सांगत असतो की एक्झॅक्ट या लेवलपासून बाईंग आहे, या लेवलपासून सेलिंग आहे, परंतु हा विकली ॲनालिसिस आहे. त्यामध्ये 17,225 हे आपलं दुसरा रेजिस्टन्स आहे आणि कदाचित हेच आपलं विकली टार्गेटही असू शकतं. विकली टार्गेट याच्यावरती आहे जो तिसरा रेजिस्टन्स आहे, परंतु यामध्येच आपण विकली टार्गेटचं काम चालवून घेऊ शकतो. आता जो तिसरा महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो आहे 17,650 ते 680. ही जी 30-40 अगदी 17,700 याच्यावरती आपण या वीकमध्ये पाहत नाही आहोत, हे लक्षात ठेवा. 17,700 मी थोडं रफ करतो, हे 17,700 म्हणजे 680. आता त्या ठिकाणी पहा, मी नेहमी कोणत्याही रेजिस्टन्स जवळ सेलिंगचं लॉंग टर्मसाठी ॲडवाईस देत नाही, परंतु 17,700 या लेवलला अगदी 650 पासून तुम्ही विचार करू शकता. या ठिकाणी नक्की एक सेल पोझिशन जनरेट करायची आहे, अगदी 750 हा स्टॉप लॉस लावून. परंतु थोडं लॉंग टर्मसाठी एका दिवसामध्ये तुम्हाला त्याचे टार्गेट भेटणार नाहीत, परंतु एखादा वीक लागू शकतो. परंतु या ठिकाणी तुम्ही 17,650 ते 680 या दरम्यान एक सेल पोझिशन बनवायची आहे. मी विकली ॲनालिसिसमध्ये कधीही पोझिशनविषयी चर्चा करत नाही, परंतु यावेळेस आवर्जून सांगतोय, कारण का या रॅलीनंतर जर तुम्हाला पॉज येणार असेल तर तो 525 किंवा 680 या ठिकाणी येऊ शकतो. परंतु 525च्या जवळ जर आपण सेल पोझिशन जनरेट करतोय तर रिस्क रिवॉर्ड रेशो थोडा फेवरेबल होणार नाही. त्यामुळे आपण 650 ते 680 या लेवलला आपण एक सेल पोझिशन बनवू शकतो. त्यावेळेस मी आपल्या डेली ॲनालिसिस व्हिडिओ असेल किंवा टेलिग्राम असेल तिथे नक्की अपडेट करेल. परंतु जरी मी त्या ठिकाणी अपडेट केलं नाही काही कारणाने, तरी तुम्ही ही गोष्ट नक्की लक्षात ठेवायची आहे. 650 ते 680 या लेवलला आल्यानंतर तुम्हाला नक्की अगदी कोणाचीही वाट न पाहता, जसं मी 15,200, 16,800, 15,800 या ठिकाणी सांगितलं होतं की बाईंग करायचं आहे, तसंच या ठिकाणी एक सेल पोझिशन ही थोडी रिस्की असणार आहे. म्हणूनच स्टॉप लॉस अगदी 50 ते 80 पॉईंट एवढाच स्टॉप लॉस आहे, तेही स्पॉटवरती. मग तुम्ही तिथे कॉल सेल करू शकता, पुट बाय करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता. अगदी तुम्हाला जसं तुमच्या ट्रेडिंगची तयारी असते किंवा जशा पद्धतीने तुम्ही ट्रेडिंग करता तसं त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. परंतु त्या ठिकाणी एक चान्स घेणं तर बनतं आहे, एक संधी त्या ठिकाणी आपण घेतली पाहिजे, हे लक्षात ठेवा. मार्केटमध्ये अगदी 100% काहीही नसतं, त्यामुळे ज्या ठिकाणी जसं टेक्निकल लेवल बनत आहेत आपल्याला काम करणं गरजेचं आहे. म्हणून 17,650 ते 680 या ठिकाणी 17,750 याचा स्टॉप लॉस लावून एक सेल पोझिशन नक्की जनरेट करायची आहे. तर हे झाले 3 आपले महत्त्वाचे रेजिस्टन्स किंवा या वीकमध्ये आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. या वीकमध्ये जर अगदी चांगली रॅली आली तर वरच्या लेवल येतील आणि त्यामध्ये आपला एक स्टॉप लॉसही जाईल, हे लक्षात ठेवा. आता जे सपोर्ट आहे पहा, मार्केट अगदी जंप मारत इथून जंप मारत वरती गेलेला आहे, त्यामुळे स्टॉप लॉसही थोडे वाईड येणार आहेत, हे लक्षात ठेवा. तरी आपला जो महत्त्वाचा अगदी पहिला स्टॉप लॉस जवळ येत आहे आपला 17,030 हा आपला पहिला महत्त्वाचा सपोर्ट आहे. अगदी 16,975 980 ते 17,030 हा 50-60 पॉईंटचा जो झोन आहे, 16,975 ते 930 हा एक महत्त्वाचा झोन आहे सपोर्टसाठी. त्यामध्ये 17,000 ही सायकोलॉजिकल लेवल ही आहे, त्यामुळे हा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. परंतु जर याच्या खाली आपण निघतोय
तर अगदी 200 पॉईंट आपल्याला मध्ये कुठलाही सपोर्ट नाही. तुम्ही पाहू शकता की अगदी स्ट्रेट रॅली आपल्याला पाहायला मिळालेली आहे. त्याच्या खाली जो सपोर्ट येतोय तो आहे 16,800 आणि जर काही कारणाने आपण 16,800 येतोय तर नक्की बाईंग करायचं आहे. कारण का 16,800 ब्रेक करायला आपल्याला किती कष्ट घ्यावे लागलेत किंवा निफ्टीला किती वेळा रिजेक्शन फेस करायला लागले हे तुम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर जसं 17,700ला आपल्याला सेलिंग करायचं आहे तसं 16,800 जर आलंच काही कारणाने तर नक्की बाईंग करायचं आहे. अगदी कोणतीही वाट न पाहता 16,800, 850, 900 म्हणजे जसं तुम्ही तुमचं स्टॉप लॉस ॲडजस्ट करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही जर मल्टिपल लॉट असतील तर अगदी 920 पासूनच तुम्ही विचार करू शकता. परंतु 16,800ला आल्यानंतर कोणाचीही वाट न पाहता 16,600चा स्टॉप लॉस येतो. जर तुम्ही लॉंग टर्म म्हणजे पूर्ण महिन्यासाठी बाईंग करत असाल तर 16,600च्या खाली क्लोजिंग बेसिसवरती स्टॉप लॉस येतो आहे. बाकीचा जो डेली किंवा विकली स्टॉप लॉस असेल तुम्ही त्या दिवशी अपडेट करेल. परंतु 16,800 हे आपला दुसरा महत्त्वाचा सपोर्ट आहे आणि वीक याच्या खाली जाण्याची शक्यता खूप कमी आहे. जर काही न्यूज आली किंवा इतर काही घटना घडल्या तरच आपण याच्या खालच्या लेवल पाहत आहोत. आणि जे महत्त्वाचा तिसरा सपोर्ट आहे तो आहे 16,600. अगदी राऊंड फिगर सांगत आहे 20-25 पॉईंट तुम्ही प्लस मायनस पकडून चालू शकता. अगदी 620-25 अगदी बाय अप टू डेट लेवल जी आहे ती येते. परंतु आपण राऊंड फिगर सांगत आहोत कारण का विकली आहे. डेलीमध्ये आपण पुन्हा अपडेट करू. मी पुन्हा तेच गोष्ट सांगतोय. तर 16,600 हा महत्त्वाचा आणि फायनल सपोर्ट आहे. याच्या खाली अगदी कोणत्याही अगदी वाईट न्यूज आली तरी आपण जाताना पाहत नाही आहोत. परंतु मार्केट आहे त्यामध्ये काही होऊ शकतं. म्हणून ह्या लेवल हाताशी असू द्या. 16,800नेच आपण या वीकचं काम चालवून घेऊ. कदाचित तिथपर्यंतही येण्याची गरज पडणार नाही. जर समोर आपण ज्या पद्धतीचं SGX निफ्टी आहे किंवा ग्लोबल मार्केट आहे गॅपअप पाहतोय त्यानंतर अगदी 17,050, 17,150 हाच आपला महत्त्वाचा सपोर्ट असेल. परंतु लेवल हाताशी असाव्यात. म्हणून 16,600, 16,800 आणि 17,030 हे महत्त्वाचे 3 सपोर्ट आहेत. पैकी 16,800ला आल्यानंतर अगदी कसलीही वाट न पाहता तुम्हाला बाईंग करायचं आहे. आता थोडक्यात एक सोमवारसाठी कारण का एक वेगळा व्हिडिओ बनवायला वेळ मिळणार नाही त्यामुळे सोमवारसाठी लक्षात ठेवा. ज्या ठिकाणी आपण बंद आहोत 17,158 अगदीच जर गॅपअप किंवा गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपनिंग होते तर या ठिकाणी म्हणजे जो काय आजचा लो होता 17,100च्या आसपास 17,085, 17,018चा समथिंग काहीतरी लो आहे. अगदी त्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही एक बाईंग पोझिशन बनवू शकता. जो आपला विकली सपोर्ट ही आहे तिथे एक बाईंग पोझिशन बनवू शकता. आणि जर 200च्या आसपास कुठेतरी ओपनिंग होते 17,200च्या वरती आणि 225-30च्या वरती तर पहिल्या 5-10 मिनिटांमध्ये पहिल्या 15 मिनिटाची कॅन्डल जर बुलिश बनत असेल तर तुम्ही बाईंग बनवू शकता. ज्याचं टार्गेट 320 ते 370पर्यंत असू शकतं. अशा पद्धतीने आपण आणि 370 जवळ जर सुरुवातीला चांगलं मोठं गॅपअप झालं तर कशा पद्धतीने काम होते कारण का गेले काही दिवस गॅपअप नंतर असं काम होतं आहे आणि शेवटच्या याच्यामध्ये वरती जात आहे. पहा बऱ्याच वेळा काय होतं जोपर्यंत आपल्या रिटेलरला सवय लागते ना तोपर्यंत तो ट्रेंड बदललेला असतो. जसं की रॅली डाऊन, रॅली पॉज, रॅली पुन्हा पॉज अशी जी आपली मानसिकता आहे कदाचित पुन्हा एकदा ही रॅली अगदी थोडासा पॉज घेऊन एक्सटेंड होऊ शकते किंवा खाली येऊ शकते. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला सवय लागते तोपर्यंत ट्रेंड बदलण्याची सुरुवात झालेली असते. गेले 2-3 दिवस आपण अशा पद्धतीचं कामकाज पाहतोय. अगदी गॅपअप रेंजमध्ये काम आणि शेवटच्या तासाभरामध्ये पुन्हा अप. अगदी तसंच होईल अशी शक्यता नाही. परंतु जर पूर्ण दिवसभर असं झालं तर मात्र एक सेल पोझिशन जनरेट करण्याची संधी मिळेल. ते मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. निफ्टीच्या अगोदर बँक निफ्टीमध्ये ब्रेकआउट आला हे आपलं बोलणं अगदी 36,000च्या आसपास झालं होतं आणि तिथूनही तुम्ही पाहू शकता अगदी 1,500 ते 2,000चा जो काही रॅली आहे. अगदी आपण 35,000 ह्या ज्या कॅन्डल होत्या इथे आपण सांगितलं होतं की इथून आता बँक निफ्टीचा जो काही ब्रेकआउट आहे तो आपण अनुभवतोय निफ्टीच्या अगोदर आणि चांगली रॅली आपल्याला एक्सपेक्टेड आहे आणि त्या पद्धतीने झालेली आहे. परंतु आता बँक निफ्टीपेक्षा निफ्टीमध्ये चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. परंतु आता बँक निफ्टी ही तेवढी स्ट्रॉंग आहे आणि आता जसं वाटत होतं की बँक निफ्टीमध्ये एक पॉज येईल तर तुम्ही पाहू शकता HDFC बँक असेल, ICICI असेल किंवा ॲक्सिस, कोटक बँक या सर्व बँकांमध्ये एक चांगला ब्रेकआउट पाहायला मिळत आहे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा बँक निफ्टीमध्ये आपल्याला चांगल्या वरच्या लेवल पाहायला मिळू शकतात आणि अगदी टेक्निकल ॲनालिसिस जे आहे त्यांना तुम्ही हा जो काय W पॅटर्न म्हणताय तो इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर याच्यावरती आपल्याला जर ब्रेकआउट आला तर पुन्हा एकदा 1,000-1,500 पॉईंटची चांगली रॅली आपल्याला पुन्हा पाहायला मिळते. मी या गोष्टी शक्यतो रेकमेंड करत नाही. परंतु जे करतात तुम्ही तुमच्या डेस्कटॉपवरती म्हणा किंवा तुमच्या ट्रेडिंग सेटअपवरती जर ड्रॉ असेल तर तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतात म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न आहे. मी फक्त कॅन्डलस्टिक फॉलो करतो हे पुन्हा एकदा सांगतो. तर आता ज्या ठिकाणी आपण बंद आहोत 37,500 थोडक्यात तर इथून जो आपला पहिला महत्त्वाचा जो रेजिस्टन्स असणार आहे तो आहे 37,750-800
हाच आहे. अगदी 250 पॉईंट जरी असला तरीही 37,800 37,800 हाच आपला पहिला महत्त्वाचा रेजिस्टन्स असणार आहे. आपण ज्या वरच्या लेवल आहेत ते याच्या वरतीच पाहत आहोत. तुम्ही पाहू शकता इथे एक चांगलं जे शुक्रवारचं कामकाज आहे, जरीही आपल्याला वरती पाहायला मिळत असलं तरीही एक रिजेक्शन आपल्याला तिथून पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे 37,800 जोपर्यंत आपण ब्रेक करत नाही अगदी डेली कॅन्डलमध्ये, तुम्ही इंट्राडेमध्ये याच्या आवरली कॅन्डल ब्रेकमध्येही कॉल घेऊ शकता किंवा पोझिशन बनवू शकता. परंतु जर आपल्याला वरच्या लेवल पाहिजेत डेली बेसिसवरती तर वन डे क्लोजिंग आपल्याला 37,800च्या वरती आवश्यक आहे. त्यानंतर जे दुसरं टार्गेट आहे किंवा दुसरा जो रेजिस्टन्स असणार आहे तो आहे आपला 38,100. अगदी 37,950 ते 38,100 ही 100-150 पॉईंटचा झोन आहे. हा महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये 38,000 हा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स ही आहे, परंतु तीच आपली दुसरी लेवल असणार आहे किंवा दुसरा रेजिस्टन्स असणार आहे. त्याच्यावरती अगदी आपण 38,700पर्यंत पाहतोय. मध्ये एक 38,350 ही लेवल आहे. परंतु जर याच्यावरती आपण वन डे सस्टेन करतोय 38,100च्या वरती तर या वीकमध्येच आपल्याला 38,750 ही पाहायला मिळू शकतात. 350 ही जी लेवल आहे मधली ते आपण डेली ॲनालिसिसमध्ये डिस्कस करूयात किंवा मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल. परंतु 38,100 इथपर्यंतच म्हणजे अगदी 600 ते 700 पॉईंट वरती एक चांगला रेजिस्टन्स बँक निफ्टीला फेस करायला लागू शकतो. तिथून एक रिजेक्शनही पाहायला मिळू शकतं. त्यामुळे पण जर याच्यावरती आपण निघतोय, जर याच्यावरती वन डे क्लोजिंग येतं आहे 38,050 38,100च्या वरती जर एक दिवसाचं क्लोजिंग येतं आहे तर मात्र आपल्याला 600 ते 700 पॉईंटची क्विक रॅली 1 ते 2 दिवसामध्येच पुढच्या पाहायला मिळू शकते. 38,350मध्ये एक छोटासा रेजिस्टन्स आहे, परंतु ते मार्केटचं त्यावेळेचं ॲनालिसिस किंवा त्यावेळेचा जो काही फ्लो आहे त्यानुसार आपण ठरवूया. परंतु ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा किंवा तुमच्या ट्रेडिंग सेटअपवरती ड्रॉ करून ठेवा. जर 38,100च्या वरती आपल्याला क्लोजिंग येते तर तिथून आपल्याला 600 ते 700 पॉईंटची रॅली आरामात पाहायला मिळू शकते. जसं निफ्टीमध्ये आहे तसंच बँक निफ्टीमध्ये आहे. स्टॉप लॉस पाळणं खूप गरजेचं आहे. पहिला जो आहे, कारण का एक चांगली मोठी रॅली निफ्टीमध्ये असेल, बँक निफ्टीमध्ये असेल, चांगली मोठी रॅली आपण पाहिलेली आहे. त्यामुळे 37,050 हा आपला पहिला महत्त्वाचा सपोर्ट आहे आणि तिथे आपल्याला बाईंगची संधीही मिळू शकते. आता ज्या पद्धतीने जर सोमवारी गॅप अप ओपनिंग झालं तर कदाचित इथे आपल्याला बाईंगची संधी मिळणार नाही. त्यामुळे जे बाईंग आहे ते आपण इथे म्हणजे 37,250 350 या ठिकाणी एक बाईंग करू शकतो. परंतु जर विकलीवरती बोलायचं झालं तर 37,050 37,150 हाच आपला पहिला महत्त्वाचा सपोर्ट असणार आहे. त्याखाली आपण 36,850 हा एक महत्त्वाचा सपोर्ट आहे. दुसरा जो सपोर्ट आहे आणि इथे आल्यानंतर नक्की बाईंग करायचं आहे. जसं बँक निफ्टीमध्ये 16,800 बाईंगसाठी आहे, तसंच यामध्ये 36,850 हा महत्त्वाचा बाईंग झोन आहे आणि इथे आल्यानंतर अगदी कोणाचीही वाट न पाहता एक बाईंग पोझिशन बनवायची आहे. याच्या खालची जी लेवल आहे ती मात्र थोडी दूर येत आहे. 700 ते 800 पॉईंट. जसं 38,100च्या वरती 600 ते 700 पॉईंट तुम्हाला मिळणार आहेत, तसंच इथेही अगदी 36,150 36,200 ही लेवल आपल्याला याच्या खाली पाहायला मिळू शकते. मध्ये 36,500 आहे, सायकोलॉजिकल असेल किंवा टेक्निकल असेल, परंतु तो तेवढा स्ट्रॉंग नाही आहे. आपल्याला 36,250 हाच आपला तिसरा महत्त्वाचा, अगदी 150 ते 250 ही जी 100 पॉईंटची रेंज आहे तोच महत्त्वाचा तिसरा सपोर्ट असणार आहे. म्हणजे आपल्याला बँक निफ्टीमध्ये अगदी 36,000 ते 38,750 200 ते 2 ते 2,500 पॉईंटची रेंज निघून येत आहे. कारण मार्केट ज्या पद्धतीने वरती जात आहे आपल्या रेंज वाईड होत आहेत हे लक्षात ठेवा. त्यामुळे मोठे मोठे स्टॉप लॉस किंवा मोठे मोठे टार्गेट येण्याची शक्यता आहे. अगदी त्या पद्धतीने तुम्ही तुमचं कामकाज करायचं आहे. आणि एक विशेष गोष्ट सांगतोय, एक विशेष माहिती आहे. या वीकमध्ये कदाचित तुम्हाला गॅपअप आणि कॅन्डल रेड पाहायला मिळू शकतात. बऱ्याच वेळा असं होईल की अगोदरची कॅन्डल इथे आहे क्लोजिंग, तर तुम्हाला गॅप अप ओपनिंग मिळेल आणि त्यानंतर रेड कॅन्डल पाहायला मिळेल. मार्केट वरती जाईल परंतु रेड कॅन्डलची संख्या कदाचित जास्त असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या ज्या ट्रेड आहेत ते मॅनेज केले पाहिजेत आणि वेळोवेळी प्रॉफिट बुकिंग करायलाही विसरू नका. आणि बाईंगमध्ये जर तुम्ही बाईंग करत असाल तर तुम्ही तुमच्या पूर्ण क्वांटिटीने करू शकता, काही हरकत नाही. परंतु या मार्केटमध्ये जिथे कुठे तुम्हाला सेल पोझिशन जनरेट होताना दिसेल तर अगदी 25%च क्वांटिटीने तुम्ही ट्रेड करा. म्हणजे जर तुम्ही 10 लॉटमध्ये काम करत असाल तर 2 ते 3 लॉटमध्येच काम करायचा प्रयत्न सेल साईटला करायचा आहे, हे लक्षात ठेवा. ही माहिती आवर्जून सांगतोय कारण का या फ्लोमध्ये आपण बऱ्याच वेळा आपल्या ज्या क्वांटिटी आहेत ते मेंटेन करत नाही. आणि ज्या दिवशी आपण, कारण का मार्केट जर पॉझिटिव्ह आहे तर जी काही सेल पोझिशन बनणार आहे तो आपला कॉन्ट्रा कॉल असणार आहे. त्यामुळे त्यामध्ये आपले जे काही पोझिशन्स आहेत त्या 25%
क्वांटिटीज असल्या पाहिजेत. म्हणजे जर तुम्ही 100 लॉटने काम करत असाल तर 25 लॉटनेच काम करायचं आहे सेल साईडला. बाय साईडला तुम्ही तुमच्या पूर्ण क्वांटिटी किंवा पूर्ण फोर्स जी आहे, तुमचं जे काही कॅपिटल आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही काम करू शकता. परंतु ज्यावेळेस आपण सेल पोझिशन जसं 17,700ला सांगितलेलं आहे, तिथे अगदी 25% क्वांटिटीने सेल करायचा आहे. अगदी इथेही 38,100च्या आसपास जर सेल लेवल बनत असेल तर तिथेही त्याच पद्धतीने आपल्याला सेल पोझिशन बनवायची आहे. बाईंग पोझिशन जिथे बनतील तिथे पूर्ण क्वांटिटी, सेल पोझिशन जिथे बनतील तिथे 25% क्वांटिटीनेच काम करायचं आहे. तर हा होतं आपला या आठवड्याचं ॲनालिसिस. या आठवड्यामध्ये काय होईल ते आपण बोलणं झालेलं आहे आणि डेली ॲनालिसिसमध्ये सविस्तर माहिती येतच राहील मधून. जर तुम्हाला आपला मराठीतून हा प्रयत्न आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आपल्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. आता सबस्क्राईब करा हे भरपूर वेळा मी सांगत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही ते सबस्क्राईब करू नये. जरी सांगत नसलो तरी तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करत जा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.